शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचा विस्तार करताना किल्ल्यांना फार महत्त्व दिलं होतं। किल्ल्यांमुळे स्वराज्याचा विस्तार होतोच, पण शत्रूवर बारीक लक्ष ठेवता येतं, त्याच्या हालचाली टिपता येतात, हे शिवाजी महाराजांना पक्क ठाऊक होतं। शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत महत्त्वाचा ठरलेला सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील महिमानगड हा किल्ला त्यापैकीच एक। पण या किल्ल्याला आता अवकाळ आली आहे। प्रहार डिजिटलचे संपादक तुषार खरात यांनी या किल्ल्याच्या दुर्दशेचा घेतलेला आढावा। पाहूयात भग्नावस्थेत गेलेल्या महिमानगडाच्या किल्ल्याची शोककथा। महिमानगड किल्ल्याकडे खालून पाहिले की अर्धी अधिक तटबंदी ढासळल्याचे दिसते। किल्ल्यावर गेल्यानंतर तेथील वाड्याचे केवळ दगड आणि माती शिल्लक राहिल्याचे आढळून येते। तिथे दगड आणि माती एवढेच अवशेष असले तरी वाड्याचा परिसर मोठा होता हे लक्षात येते। यावरून शिवकाळात त्या ठिकाणी किल्लेदार, सैन्य व इतर प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने वास्तव्यास असावेत असा अंदाज लावता येईल। वाड्यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या अनेक खोल्या होत्या, पण त्या ढासळून गेल्याने त्याची मूळ संरचना लक्षात येत नाही। किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचाही अर्धा भाग ढासळलाय, पण जो शिल्लक आहे तो मनोवेधक ठरतो। प्रवेशद्वाराच्या दगडी कमानीवर तळात 2 हत्ती कोरलेल्या आहेत। किल्ल्यावर मारुतीचे मंदिर आहे। मारुतीची मूर्ती पूर्णपणे पाषाणात कोरलेली आहे। किल्ल्याकडे ना राज्य सरकारचे लक्ष आहे ना केंद्राच्या पुरातत्व खात्याचे। किल्ल्याचे संवर्धन व्हावे, तिथे वृक्ष लागवड व्हावी, जलसंधारणाची कामे व्हावीत असे स्थानिक जनतेलाही वाटते। हे बघा, हे सातारा जिल्ह्यातलं एक महिमानगड हे एक प्रसिद्ध किल्ल्याचं ठिकाण आहे। शिवाजी महाराजांची परंपरा या किल्ल्याला लाभलेली आहे। 400 ते 500 वर्षापूर्वी या किल्ल्यावरचा जो इतिहास आहे, आता नवीन पिढीला जरी एवढा माहीत नसला तरी ते अख्ख्या महाराष्ट्राला, या देशाला कळला पाहिजे की या ठिकाणी शिवाजी महाराजांनी राज्य केलेलं आहे। आणि म्हणून या महिमानगडचं नाव महिमानगड आहे। मेहमान म्हणजे पाहुणा। आमच्या महिमानगडच्या उजव्या बाजूला उकिरडे हे गाव बसलेलं आहे आणि इतिहास सांगतो की उकिरडे हे गाव महिमानगड वरती असणाऱ्या घोड्याची लीद, हत्तीची लीद ज्या बाजूला टाकली त्याचं नाव उकिरडे पडलेलं आहे। या महिमानगडचा इतिहास फार मोठा असून या महिमानगडचं पुनर्जीवन करणं गरजेचं आहे। याला पर्यटन क्षेत्र होणंही गरजेचं आहे। तर पाहिलं तर या ठिकाणी संधारणाची कामं झालेली नाहीत, ते होणं गरजेचं आहे। पाणलोटची कामं झालेली नाहीत, ती होणं गरजेचं आहे। आणि अशा पद्धतीनं जर ह्या उंचवट्या भागाचं किल्ले संवर्धन जर झालं तर महिमानगड, सुरखानवाडी, देवडी, महिमानगड, शिंदे, कोळेवाडी, कासारवाडी हे पाणलोटमध्ये जर बसले आणि ते जर सक्सेस झालं, पाणलोट पाऊस वगैरे झाला तर ह्या भागातल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल। आणि हा भाग पूर्णपणे वन खात्याचा असल्यामुळे वन खात्यानं जर तिथं व्यवस्थित लक्ष दिलं तर मला वाटते की हा भाग या किल्ल्यावर गेल्यानंतर तेथील पाण्याची टाकी, शिवकालीन मारुतीची मूर्ती लक्ष वेधून घेते। आणखीही काही डोंगरावर कोरलेली बांधकामे आहेत। कुणी त्याला धान्याचे कोठार म्हणतात तर कुणी हत्ती घोड्यांच्या पागा म्हणतात। तिथे एक भुयारी मार्ग सुद्धा आहे, पण तो बुजत चाललाय। ते लपण्याचे ठिकाण आहे की चोर मार्ग आहे? चोर मार्ग असेल तर किती लांबपर्यंत तो गेलेला आहे याचाही शोध घ्यायला हवा। शिवाजी महाराजांचं हे काय आहे, टेळणीचे एक ठिकाण आहे। त्या ठिकाणावर एक भुयार आहे। त्या काळात काही सैन्य समजा टेळणी करून इथं चुपा मार्गाने आतमध्ये भुयारामध्ये राहत असतील, या खाली कुठपर्यंत आहे याचं काय म्हणजे हे नाही।
तर ते तज्ज्ञांनी चांगलं ह्याचं संशोधन करावं. शिवाजी महाराजांचं सैन्य समजा आत खोल्या असतील काय असतील तर त्या भुयारातून आत कुठपर्यंत वाट आहे याचं संशोधन करावं. त्या इतिहासाचा पुराणा काय उलगडा करावा काय अशी म्हणजे लोकांची म्हणजे हे आहे. महिमानगड किल्ल्यावरून कोणत्याही बाजूला पाहिले तर नजर पोहोचेल तिथपर्यंतचा विस्तीर्ण भाग दिसतो. म्हणजे शत्रूच्या हालचाली टिपण्यासाठी किल्ला किती महत्वाचा ठरला असेल हे यावरून लक्षात येते. शिवाजी महाराजांवर चाल करून आलेला अफझल खान याच परिसरातून महाबळेश्वरकडे गेला होता. त्यावेळी अफझल खानच्या हालचाली शिवाजी महाराजांना कळविण्यासाठी या किल्ल्याचा नक्कीच फायदा झाला असेल याचा अंदाज लावता येईल. किल्ल्यावरून शिखर शिंगणापूर, वर्धनगड, भूषणगड, औंधचा डोंगर इत्यादी किल्लेही जवळपास आहेत. त्या किल्ल्यांवर सांकेतिक भाषेतून संदेश देण्यासाठीही महिमानगडाचा वापर व्हायचा असेही सांगितले जातं. पण शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्या या किल्ल्याचे जतन करायला सरकारला वेळ नाहीये असंच दुर्दैवानं म्हणावं लागेल.